महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत टिपू सुलतान यांच्या पुतळ्याच्या विषयावरून बराच गदारोळ झाला। वंचित काँग्रेस आघाडीचे गटनेते प्रशांत इंगोले यांनी छत्रपती संभाजी महाराज, टिपू सुलतान आणि गौतम बुद्ध यांचे पुतळे उभारण्याचा प्रस्ताव मांडला। त्यावर महापौरांनी चर्चा करण्यास नकार दिला। त्यावरून वंचित आणि काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला। महापौरांच्या आसनासमोर जाऊन वंचित आणि काँग्रेस सदस्यांनी जाब विचारला। विशेष करून टिपू सुलतान यांच्या पुतळ्याचा विषय सुरू असताना एमआयएम सदस्य मात्र तटस्थ राहिले। टिपू सुलतान यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला एमआयएमच्या सदस्यांनी समर्थन दिले नाही, अशी खंत वंचित काँग्रेस आघाडीचे गटनेते प्रशांत इंगोले यांनी व्यक्त केली। पालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष एमआयएम आहे। एमआयएमचे एकूण 14 सदस्य आहेत। त्यामुळे कायद्यानुसार विरोधी पक्षनेते पदावर एमआयएमने दावा केला। मात्र त्यांच्याच पक्षाचे धोरण अन्य सदस्य मांडत असताना एमआयएमकडून मात्र समर्थन मिळत नाहीये। सभागृहामध्ये आम्हाला कुणाचं समंत्र भेटलं नाही, कारण टिपू सुलतानांनी इंग्रजांना कायमचं हरवलं होतं। अशा महान राजाचा पुतळ्याचा विषय जेव्हा येतो तर हे जातीवादी लोक फक्त टिपू सुलतान हे मुस्लिम समाजातून येत असल्यामुळं जर त्यांच्या नावाला विरोध करत असतील, त्यांच्या पुतळ्याचं ऐकून घेत नसतील, तर ही जनता, नांदेडची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही। येत्या काळामध्ये आम्ही टिपू सुलतानचा पुतळा आपल्या नांदेड शहरात नक्की लावल्याशिवाय राहणार नाही।